की आपल्या पक्षाचं स्वतःचं हक्काचं एक कार्यालय या ठाणे शहरामध्ये उभं राहिलं आहे. बरेच दिवस चालू होतं करायचं 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 करायचं. मला असं वाटतं निलेशचा मुहूर्त बाकी होता. फक्त हे कार्यालय इतरांसारखी दुकानं म्हणून वापरू नका. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालय आहे, जिकडे ठाण्यातला कुठचाही नागरिक विश्वासाने तिकडे आला पाहिजे. त्याचा प्रश्न हा खरा एका विश्वासाने सुटला पाहिजे. तर मी म्हणेन ते कार्यालय. आणि ठाणे शहर म्हणून आज 30 तारीख 30 ऑगस्ट आजचा दिवस हा याच्या पुढे ठाणे शहराचा वर्धापन दिन म्हणून तुम्ही सर्वांनी साजरा केला पाहिजे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, फाडण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. बरं, आपला देश असा आहे, राज्य असं आहे की सुरुवात केली की थांबता येत नाही. राज्यातले जे ड्युटी आहेत, रोजच्या रोज ज्या काही गोष्टी करून ठेवतायत, त्याच्यावर बोलायचं तरी किती? बरं, या सगळ्या गेंड्याच्या कातडीच्या अवलादी यांना काय फरक पडत नाही. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन हीच गोष्ट तुम्हाला करावी लागेल. कारण बोलायचं तरी किती वेळ? काही केल्या काही होत नाही. त्या नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, त्याच्याबद्दलही काही नाही. अजून आरोपी सापडत नाहीत, कुठे गेलेत माहित नाही. आज तो भटकळ सापडलाय काल परवा पुढे. तो कुठे भटकत होता माहित नाही. पण गंमत बघा, मला शिव्या घालणारे सगळे देशातले लोक भटकळ पण सापडला कुठे? बिहारमध्ये. मला शिव्या घालतात की राज ठाकरेला दुसरा विषय सुचत नाही. तिथेच कसे सापडतात? या कॉलेज आहे तिकडे कुठचं फ्री ऍडमिशन गुन्हेगारांसाठी. या 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 नालंदा विद्यापीठ होतं बिहारला, मला माहिती होतं. हे कुठचं विद्यापीठ? एक पत्ता लागला दाभोळकरांच्या, तर मारेकरांचा अजूनही पत्ता लागत नाही. काही दिवसांपूर्वीच मला येऊन भेटून गेले होते घरी. अत्यंत सज्जन माणूस. असं आमच्या पत्नीकडे एकदा एक माणूस आला. पैशाचा खूप प्रॉब्लेम असेल तुम्हाला. तो असतो, सगळ्यांनाच असतो. त्याला काय करायचं? एक पूजा केली पाहिजे. म्हटलं बरं, काय करायचं? मग त्यांनी सगळं सांगितलं. मग पत्नीने विचारलं नेहमीच्या प्रमाणे, काय पूजेचा खर्च वगैरे? 5 लाख रुपये सांगितलं. अरे तुझ्यासाठी आहे का माझ्यासाठी आहे पूजा? 5 लाख त्याला मिळणार आणि मला पैसे मिळावे म्हणून पूजा. कुठच्या पूजा? 5 लाख रुपयाची पूजा. म्हणजे कित्येक जण हे भलं करायला येतात का काय करायला येतात? मला असं वाटतं स्वतःच भलं करायला जातात. ती पुस्तकं काढतात माहिती ना, काय असतात ती, यशाचा मार्ग वगैरे असतात नाही का? आणि मग पुस्तकं काढतात यशाचा मार्ग. अरे तू वाच, तू यशस्वी हो. हा तिथे झोळी घेऊन फिरणार, यशाचा मार्ग यशाचा मार्ग. अरे तू बघ ना. मग
पूजा हा श्रद्धेचा विषय आहे, धर्म हा श्रद्धेचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण प्रत्येक गोष्टीच्या किती आहारी जायचं यालाही काही मर्यादा असतात. आमच्या आजोबांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, पनवेलला असताना त्या अंगा येतं नाही, आजोबाने कोणीतरी सांगितलं का, दादा म्हणजे त्या शेजारच्या इकडे त्यांच्याकडे नवरात्रात त्याच्या अंगात येतं. हो चला म्हणे. तुमच्या आजोबांना भयंकर आवडायचं. म्हणजे काय, उतरवायला समोरच्याची. आपला धोतर बितर घालून तिथे त्या पाटावरती बसला होता आणि मागून असा उठायचा आणि परत बसायचा पाटावरती. आमच्या आजोबांनी बाजूला एक केळं सोललं, तो ओठल्यावरती खाली ठेवून दिलं. ते कुहू करता करता गारगार लागायला लागलं. ते हात बीत लावायला लागल्यावरती आजोबा उठले, फाडकन काठपड मारले. तुझ्या अंगात आली देवी, तुला कसं कळलं खाली गारगार लागतंय ते? बाळासाहेबांचं झालं होतं. बाळासाहेब, आमची मा, माझी आई एकदा त्या काय ब्राह्मणचा एक संघ का कुठतरी हॉल आहे तिकडे, ते एक जण कार्यक्रम करायचे. ते सगळे हे मला सगळे राशीचक्रवाले, ते घागऱ्या फुंकणं आणि वगैरे वगैरे असं खूप चालू होतं सगळं तिकडे. बाळासाहेब बसले होते, मा बसले होते, आई बसले होते, सगळे बसले होते. एक बाई आले, बाजूला बाजूला पुढेच जाईल. बाळासाहेब असे बघत होते. बाळ ठाकरे तूच करे. साहेब बोलले की हो माझ्या भाच्याला नोकरीला लावशील करे. बाळासाहेब ते बाळासाहेब बोलले देवी तुझ्या अंगात तूच लाव. काय आपण कुठच्या जगात वावरतो, आपण काय चालू आहे. एकदा एकविरा देवीच्या दर्शनाला गेलो होतो, तिथे पण अशाच सगळे ते चालू होते, ते सगळं घुमणं. मला माहित नाही, मी असा मागे पुढे पोलीस. मंदिरात शिरलो आतमध्ये शिरल्यावरती त्या पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला. तिकडे वा ते होते, बाजूला जाऊन परत सुरू. सगळ्या ज्या काही आपल्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत सगळ्या पाळल्या पाहिजेत, सगळ्या केल्या पाहिजेत, प्रथा पाळल्या पाहिजेत वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण या असल्या गोष्टींच्या नादी तुम्ही तरी किमान लागू नका. खरंच मनापासून इच्छा आहे. बाकीच्या गोष्टी सगळ्या असतात. आज त्या मला हे सगळं विनोद सगळं ठीक आहे, पण एक माणूस हे सगळं बोलता बोलता त्या माणसाचा खून झाला. कोण मारेकरी आहेत, कुठे गेले माहिती नाहीये, अजून तपास चालू आहे. त्याच्यात त्या परवा दिवशी एका मुलीचा तो बलात्कार झाला. चॅनलवाले पण पक्के. मध्य मुंबईत झाला. बलात्काराकुठचाही वाईटच, तो मध्य मुंबईत होऊ देत किंवा छोट्याशा गावात होऊ देत, स्त्रीवरती झालेला बलात्कार हा बलात्कार आहे. त्याला तुम्ही तसंच दाखवलं पाहिजे. दिल्लीमध्ये झाला की तो काय ते निर्भय आंदोलन सुरू करणार, आणि आमच्या कोल्हापुरात त्या 2.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला, त्याचा फुटेज नाही दाखवणार तुम्ही, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही तुम्ही. इतर मुलींवरती जे बलात्कार होतात त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. हे पिकअप करणार नाही, हा बलात्कार बरा आहे, त्याला टीआरपी आहे, ह्याला नाहीये टीआरपी. काल मला कोणीतरी सांगितलं, आत्ताच बाळा नांदगावकरांनी कोणीतरी मला सांगितलं, कुठच्यातरी वर्तमानपत्राच्या वगैरे वेबसाईट वरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 उमेदवार जाहीर करून टाकले. बरं मी नाही केले, हे करणार, मलाही माहित नाही. याच्या पुढे तुमचे संपादक मी जाहीर करू काय?
किंवा रिपोर्टरची नावं, काहीतरी स्वतःहून ठरवायचं. एक माध्यम आहे, महत्वाचं माध्यम आहे, मोठं माध्यम आहे. हे असले पोरखेळ कशाला करताय? आणि खास करून हे हिंदी इंग्लिश वाले म्हणून मी त्याशी हिंदीमध्ये दिला इंटरव्ह्यू, तरी ते सुरू. आता म्हटलं ना का हिब्रूच समजू, मराठी नव्हतं कळत तर मराठीत नाही तर हिंदीत समजवलं. हिंदीत पण समजत नाही, समजून घ्यायचं नाही, वाढवायचेत विषय, वाढवायचेत. काय राज ठाकरे चुकीचं बोलतोय? मी पहिल्यापासून जे बोलतोय ते पहिल्यांदा पण तेच बोलवतो, आज पण तेच बोलतोय, मी पुढे पण तेच बोलत राहणार. या शहरांचा जो विचका आहे हा बाहेरच्या परराज्यातनं येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांमुळे या शहरांचा विचका होतोय. मग ती मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, तर अजून कुठची शहरं असतील, या सर्व शहरांची वाट ही येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे होते. तुम्ही कितीही करायचा प्रयत्न करा, रस्ते करा, फ्लायओव्हर्स करा, नाही तर अजून काही करा, आणि शिव्या द्यायला तर आपल्याला सोपंच आहे. एक गोष्ट असते आपल्याकडे, पोलिसांवरती बोट टाकवायचं. बिचार ते तरी काय करतील? आरोप करायला सोपं आहे. आज मुंबईमध्ये पोलीस संख्या किती? साधारणपणे काहीतरी 25,000 आहे ना? नाही, ती राज्याची झाली. राज्यात 40, 35,000. मुंबईत 35,000 पोलीस. आणि मुंबईची लोकसंख्या किती? अधिकृत आणि अनधिकृत पकडून 2 कोटीच्या वर. रोज ट्रेन मधनं कोण येत आहेत माहित नाही, ट्रक मधनं कोण येत आहेत माहित नाही. बलात्कार झाले, खून झाले, डाके पडले, करताय काय पोलीस खातं? मी तुम्हाला सांगतो, माझा 100% महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती विश्वास आहे. एकदा मोकळी द्या ना. झी 24 तास, एक पाऊल पुढे.